दिवसामध्ये निलेश परेड हे आम्हाला जॉईन झालेले आहे. त्यानंतर आपण पाहतोय डीबीएन लाईव्ह ची संपूर्ण टीम रेडी झालेली आहे, सज्ज झालेली आहे या स्पर्धेकरता. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर विनंती असेल जीवदानी 11 बॉलिंग संघाला आपण आपलं क्षेत्ररक्षण प्लीज लावून घ्यायचं आहे. सामना हा 4 षटकांचा असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहतो 38 सर्कलच्या बाहेर मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी ए संघाकडून 2 बॅटर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला विजय असाल, त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत रोशन याला आपण पाहणार आहोत. तर जीवदानी 11 बॉलिंग संघाकडून षटक क्रमांक 1 हाताळण्याकरता गोलंदाज सनील. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात केलेली आहे. पंच आमच्याकडे वळलेले गेलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलेला आहे पंच वैभव धूम सरांचा. खराब सुरुवात गोलंदाज सनील सावरे याला आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट टाकतोय हा गोलंदाज. खराब सुरुवात झालेली आहे जीवदानी 11 बॉलिंग संघाची. जीवदानी 11 बॉलिंग वर्सेस मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी ए या 2 संघाच्या दरम्यान आपण सामना पाहतोय. सुनील तयार. आता मात्र पुन्हा एकदा काय करते मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर चुकतोय. एकदा मात्र कंप्लीट. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळले गेलेले आहेत. 22+ वाईटचा इशारा आलेला आहे. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर बिनबाद 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. खराब सुरुवात गोलंदाज आपण पाहतोय सनील सावरे हा गोलंदाज आहे. नक्कीच कमी वयाचा गोलंदाज आपण पाहतोय. अनुभव थोडासा कमी आहे निश्चितच. जर पाहिलं तर खराब सुरुवात करतोय. लागोपाठ 2 चेंडू तो वाईट टाकतोय. खराब सुरुवात आपण पाहतोय सनीलच्या माध्यमातून झालेली आहे. जीवदानी 11 बॉलिंग संघाचा गोलंदाज सनील सावरे हा गोलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला हाताळतोय. सनील याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहतोय त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी ए हा संघ. या संघाचा जर विचार केला तर नक्कीच एक बलाढ्य संघ आहे. त्यांच्या विरोधात आपण गोलंदाजी करायची आहे तर नक्कीच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सनील तयार. षटकातील पहिला चेंडू असेल. फुल टॉस बॉल. चेंडूला पूल केला. चेंडू साईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर अतिशय सुंदर फटका लोअर फुलटॉस चेंडूची हाताळणी केली होती. गोलंदाज सनील आले. त्या चेंडूला पूल करतोय. चेंडूला पाठवते डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. यावेळेस चांगला फटका. चेंडूला ड्राईव्ह करतोय परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साइडला झालेलं आहे. परंतु 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतोय मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी ए संघाच्या माध्यमातून. 2 बॅटर आपण पाहतोय. रोशन आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विजय मोकाशी असतील. गोलंदाज सनील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील दुसरा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे ती म्हणजे 12 धावा. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. अतिशय चांगली सुरुवात दमदार सुरुवात आपण पाहतोय राजावळी संघाच्या माध्यमातून झालेली आहे. 2 बॅटर. एका बाजूला रोशन आहे, दुसऱ्या बाजूला विजय मोकाशी यांना आपण पाहतोय. गोलंदाज सनील तयार. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे आणि पंच आमच्याकडे वळले गेलेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 अवांतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. खराब सुरुवात गोलंदाज सनील याच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल
यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय. पुन्हा एकदा वाईट टाकतोय गोलंदाज. अतिशय खराब सुरुवात, प्रॅक्टिसचा अभाव आपण पाहतोय. खराब सुरुवात, खराब लाईन आणि लेन गोलंदाजी करतोय गोलंदाज सनील सावरे. आता मात्र स्ट्राईक मात्र चेंज केलेली आहे. यावेळेस चांगला फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पायचं काय करते मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर झेल कंप्लीट केला आणि पहिला फलंदाज बाद होईल तो म्हणजे विजय. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर आता मात्र पहिला विकेट डाऊन झालेला आहे. फलंदाज विजय हा फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय. विजयचा विचार केला तर त्याने 2 धावा आपल्या संघाकरता बनवलेल्या आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु एलिव्हेशन प्रॉपर झाला नव्हतं. टायमिंग थोडीशी खराब साधली गेली होती या फटक्यावरती आणि तो मात्र झेल देऊन तंबूत परतोय. आता मात्र सनील सावरे हा गोलंदाज याने कमबॅक केलेला असं म्हणण्यास काही हरकत नाहीये. 3 चेंडूमध्ये अगदी जर पाहिलं तर 14 धावा खर्च केल्यानंतर आपण जर पाहिलं तर चौथा चेंडू अतिशय सुंदर प्रकारे हाताळला. पहिलं विकेट डाऊन झालेलं आहे. मर्दुवी स्पोर्ट्स राजवली ए संघाची विजय हा फलंदाज बाद झालेला. त्याच्या जाग्यावरती हिरा डोकले, अतिशय अनुभवी फलंदाज म्हणून हिरा यांच्याकडे पाहिलं जाते. मर्दुवी स्पोर्ट्स राजवली संघाचे बॅटर आहेत हिरा डोकले. आता मात्र नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. स्ट्राईक एंडला असतील हिरा डोकले. त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत विजय मोकाशी याला, रोशन मोकाशी असतील. त्यांच्या जोडीला सनील सावरे हा गोलंदाज. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. रोशन कोलेकर आणि हिरा डोकले हे 2 बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सनील सावरे चौथ्या चेंडूवरती कमबॅक केलेला आहे या गोलंदाजाने. आता मात्र या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा लागल्या गेलेल्या आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातील 5वा बॉल असेल. तांबडवाल गावचे ग्रामस्थ यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल सन्मानपूर्वक आपण VIP डायस वरती येऊन असं नसतं वा. हिरा साडी आता मात्र काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. खेळायचं होतं ऑफ साईडच्या दिशेने, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. आता मात्र अतिशय सुंदर कमबॅक, चांगल्या प्रकारे चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज सनील सावरे. 4 चेंडू मध्ये भरपूर धावा खर्च केल्यानंतर आता मात्र कुठे ना कुठे कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेस चेंडूला पुश केलाय, चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 15 धावा आपण पाहतोय. गोलंदाज सनील सावरे हा गोलंदाज याने पहिले षटक हाताळलेला आहे. त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर भरपूर धावा त्याने खर्च केल्या आहेत. 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. परंतु आता आपण जर पाहिलं तर उर्वरित 3 षटकामध्ये पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. जीवदानी 11 बॉलिंग संघाच्या माध्यमातून पाहायचं आहे कोणता नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. जीवदानी 11 बॉलिंग संघाच्या माध्यमातून अमोल हा गोलंदाज जर्सी क्रमांक 23 परिधान करून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. हायवे एंडने सुरुवात करेल हा गोलंदाज अमोल. हा गोलंदाज याला आता मात्र चांगला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज सनील याने एकंदरीत 15 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र कुठे ना कुठे कमबॅक करावं लागेल गोलंदाज अमोल तळेकर याला. अमोल तळेकर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. आता मात्र जर पाहिलं तर पॉवर प्लेचं बंधन मात्र मुक्त झालेलं आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर तैनात केलं जाते या बॉलिंग संघाच्या माध्यमातून. गोलंदाज अमोल तळेकर जर्सी क्रमांक 23 प्रदान करून यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला बॅटर हिरा डोकले यांना आपण पाहणार आहोत. तो खेळतोय वैयक्तिक 1 या आकड्यावरती. त्यानंतर रोशन मोकाशी असतील त्याच्या जोडीला. तो खेळतोय वैयक्तिक 7. यस, रोशन असतील 7 वरती तो खेळतोय. गोलंदाज अमोल हा गोलंदाज
षटक क्रमांक दुसरा हाताळला करत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातील पहिला बॉल असेल. सुरुवात मात्र जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे करावी लागेल गोलंदाज अमोल याला. अमोल तळेकर राईट आर्म राऊंड द विकेटने सुरुवात करेल. त्याच्या विरोधात बॅटरवर आपण पाहतोय हिरा डोकले याला स्ट्राईक एंडला असेल. अमोल टू हिरा डोकले असा बॅटरला पण पाहणार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह करते, चेंडू जाईल अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु फेकी थोडीशी लेट. काय करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. तरी आणखीन एक विकेट डाऊन झालेला आहे. रोशन हा फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होऊन तंबूत परततोय. त्याच्या जागेवरती हर्षल भुयाळ हा फलंदाज नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. हर्षल भुयाल अँड त्याच्या जोडीला आपण पाहतोय हिरा डोकले हे दोन बॅटर असतील. त्यांना आता मात्र चांगला खेळ करावा लागेल कारण जर पाहिलं तर नक्कीच दोन फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. दोन गडी लवकर बाद झालेले आहेत मर्दुवे स्पोर्ट्स राजवली संघाचे. आणि आता मात्र हर्षल अँड हिरा हे दोन बॅटर असतील. त्यांना आता मात्र चांगला कमबॅक करावं लागेल. एक चांगली पाटाची बनवावी लागेल जेणेकरून 50 ते 60 पलीकडे धावसंख्या उभारली तर एक नक्कीच टफ फाईट टोटल म्हणता येईल. गोलंदाज अमोल तळेकर हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातील दुसरा बॉल असेल. सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती जास्त क्रमांक 23 प्रदान करून आपण पाहतोय हा गोलंदाज सज्ज झालेला आहे. आता मात्र चांगला फटका चेंडूला जर पाहिलं तर राऊंड साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू जाईल मात्र स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑन साईडला. एकच धाव एका धावाने संघाची धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय 17 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. आता मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी धावपल उडालेली आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय कारण लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हिरा त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला हर्षल भुयाळ हे दोन बॅटर राजावळी संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना आता मात्र चांगला खेळ हा करावा लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर हर्षल भुयाल याला आपण पाहणार आहोत. गोलंदाज अमोल तळेकर षटकातील तिसरा बॉल असेल. तिसरा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. हा गोलंदाज ऑन साईडला जर पाहिलं तर डीप मध्ये 4 क्षेत्ररक्षक आहेत. गोलंदाज तयार. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस फुल टॉस चेंडू नो बॉलचा इशारा. चेंडूला वळला. चेंडू जाईल मिडॉन क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. 1+1 हाईटचा नो आपण जर पाहिलं भीमर चेंडूची नोंद झालेली आहे पंचांच्या माध्यमातून. आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 धावाने संघाची धावसंख्या धाव फलकावर 19 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र फ्री हिटची संधी असेल. बॅटर हिरा डोकले याला पाहायचं आहे कशा प्रकारे फ्री हिटचा फायदा उचलेल हा बॅटर. उघडा डोळे पहा नीट आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल कसा प्रकारे फेस केला जाईल बॅटर हिरा यांच्या माध्यमातून. गोलंदाज अमोल तयार. षटकातील पुढचा बॉल असेल. यावेळेस चांगला फटका ऑन द राईट. चेंडूला खेळून काढे. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. अंकेश त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. फारसं काही फायदा उचलता आला नाहीये फ्री हिटच्या बॉलवरती. बॅटर हिरा याला धावसंख्या धाव फलकावर 20 धावा लागल्या गेलेल्या आहेत. या षटकातील जर पाहिलं तर एकंदरीत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज अमोल तळेकर अतिशय चांगला कमबॅक त्याने केलेला आहे या षटकामध्ये. गोलंदाज अमोल तयार. षटकातील चौथा बॉल असेल. फलंदाज हर्षल साडे. आता मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न. स्लोअर वनचा मारा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज अमोल याने. चेंडूवरती फिंगर रोल केली होती. स्लोअर वनचा मारा गतीमध्ये परिवर्तन करतोय. अतिशय चांगली
चाणक्य नीतीचा वापर करतोय हा गोलंदाज. गोलंदाज अमोल तयार. अमोल षटकातील पाचवा चेंडू असेल. आता मात्र हवेमध्ये चेंडू. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक पाहायचं काय करते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये. सुंदर झेल. फलंदाज होईल बा तो म्हणजे हर्षल. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद डीजे. तर आता मात्र न्यू बॅटर एंटर झालाय भूमित डोकले, जे हिरा यांचे सुपुत्र आहेत. पाहिसाहेब पिता पुत्र यांची जोडी आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. अमोल हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय या दुसऱ्या षटकामध्ये. त्याचा जर विचार केला तर नक्कीच भरपूर कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि एक विकेट त्याने प्राप्त केलेला आहे. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय गोलंदाज अमोल तळेकर. याला आपण पाहतोय अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर भूमित याला आपण पाहणार आहोत. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल गोलंदाज अमोल तळेकर. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहणार आहोत स्ट्राईक एंडला भूमित डुकले. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर डिलिव्हरी. चेंडू जाईल मात्र निर्धाव. षटक संपलेला आहे दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या जर नक्कीच बॉलिंग संघाच्या माध्यमातून पहिले षटक हाताळतोय गोलंदाज सनील सावरे. त्याने त्याच्यामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र गोलंदाज अमोल याने फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अतिशय चांगला कमबॅक झालेला आहे बॉलिंग संघाच्या माध्यमातून या षटकामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी राहिलेली आहे अमोल तळेकरची. आता पाहायचं आहे उर्वरित 2 षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. कोणता नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल बॉलिंग संघाच्या माध्यमातून. तर संदीप थापड हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. हायवे एंड सुरुवात करेल हा गोलंदाज. एक अनुभवी गोलंदाज आहे. उच्च दर्जाचा गोलंदाज आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे आपल्या षटकाची सुरुवात करेल हा गोलंदाज. त्याच्या विरोधात बॅटर हिरा डोकले असतील स्ट्राईक एंडला. हिरा डोकले खेळतोय नक्कीच. जर पाहिलं तर वैयक्तिक 4 या आकड्यावरती स्ट्राईक एंडला असेल गोलंदाज संदीप तयार. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न पाहायचा आहे. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे ऑन साइडला. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. खेळायचं होतं नक्कीच मिड विकेट आणि स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये, परंतु आपण जर पाहिलं तर बॅटची टॉप एज लागून जर पाहिलं तर नक्कीच चेंडू गेला होता शॉर्ट फाईन लेगला. 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 22. एकंदरीत 3 गडी बाद झालेले आहेत राजावळी संघाचे. डेड बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे. रनअप मध्ये चुकतोय गोलंदाज संदीप. हा गोलंदाज षटक क्रमांक 3 तो हाताळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. षटकातील दुसरा बॉल असेल फलंदाज हिरा साडी. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. तेच क्षेत्र मात्र निवडलेलं आहे. आता मात्र काय करते पुन्हा एकदा झेल ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ऑन साइडला लागोपाठ झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता मात्र झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 बॅटरच्या माध्यमातून हिरा अँड भूमित हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कॉलिंग चांगला समन्वय हे साधलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज संदीप हा गोलंदाज जर पाहिलं तर 2 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. 2 चेंडूमध्ये 4 धावा तो खर्च करतोय गोलंदाज संदीप तयार. षटकातील 3रा बॉल असेल. आता मात्र चांगला कनेक्शन. चेंडू जाईल का सीमा पार. पाहायचं काय करते मैदानाच्या आतमध्ये. तर यस 6 धावा.
धन्यवाद डीजे. तर आता मात्र या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज संदीप तयार. षटकातील चौथा चेंडू असेल. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये जोरका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं चेंडू बॅटची एज लागून सरळ एका टप्प्याने चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज संदीप याच्या माध्यमातून केला जातोय. 4 चेंडू त्याने टाकलेले आहेत. 4 चेंडूमध्ये एकंदरीत 10 धावा तो खर्च करतोय. आता मात्र षटकातील 5वा चेंडू असेल हिरा साडे. आता मात्र सुंदर डिलिव्हरी, चांगला लाईन आणि चांगला लेंथ मध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि यशस्वी होतो. या चेंडूवरती चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न हा केला जातोय. गोलंदाज संदीप तळेकर याच्या माध्यमातून, संदीप थापड आहेत त्यांच्या माध्यमातून हा केला जातोय. चेंडू टाकून झाल्यात 5. षटकातील शेवटचा बॉल असेल. फलंदाज हिरा साडी. यावेळेस खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये येत नाही फलंदाज हिरा. आता मात्र पुन्हा एकदा बीट होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय एकंदरीत 30 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेलं आहे तिसरं. संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. पाहायचा आहे कोणता गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता बॉलिंग संघाच्या माध्यमातून. हे आता आपण पाहणार आहोत या षटकामध्ये. संजू नम हा गोलंदाज अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. संजू हा गोलंदाज स्लॉग ओव्हरचं षटक आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल संजू याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र या षटकामध्ये पाहायचं आहे किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र चांगला फटका, अतिशय सुंदर कनेक्शन, चेंडूला फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर यानंतर होणारा सामना असेल साई कृपा बोलेन्स वर्सेस साई कृपा राजावळी. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. साई कृपा बोलेन्स वर्सेस साई कृपा राजावळी याने रेडी राहायचं आहे. या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. आता मात्र या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे ती म्हणजे एकंदरीत 36 धावा. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती गोलंदाज संजीव याने. त्या चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह करतोय बॅटर आपण पाहतोय हिरा, माफ करा भूमित आहे स्ट्राईक एंडला. त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर षटकार खेचतोय आणि षटकाराने अकाउंट मात्र ओपन केलेलं आहे फलंदाज भूमित याने. संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा एकंदरीत लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज संजू नम याला आपण पाहतोय अतिशय कमी वयाचा आहे हा गोलंदाज. पाहायचा आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, कारण समोरचा संघ देखील एक चांगला संघ आहे, नामांकित संघ आहे. त्याच्या विरोधात अगदी चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाज संजू याला निर्णायक षटक तो हाताळतो. संजू नम हा गोलंदाज कमी वयाचा गोलंदाज आहे, परंतु अतिशय चांगला एबिलिटी ना भरणा असलेला हा गोलंदाज आहे. पायीचा आहे. उर्वरित 5 चेंडूमध्ये कशा प्रकारच्या चेंडूची हाताळणी करेल गोलंदाज संजू. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातील दुसरा चेंडू असेल फलंदाज भूमित साडे. आता मात्र ओव्हर पिच चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, चेंडूच्या खाली संदीप. पायचं काय करतोय, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बॉलिंग संघाच्या माध्यमातून. 3 झेल एकंदरीत ड्रॉप झालेला आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते. हा क्रिकेटचा कान मंत्र आहे, त्याला अनुसरून आता मात्र
हा खेळ करावा लागेल. जीवदानी 11 बॉलिंग या संघाला, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. एकंदरीत 3 कॅच ड्रॉप झालेले आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. या 3 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. 3 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर एकंदरीत 39 धावा लागल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करते गोलंदाज संजू नम. आता पाहायचा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे गोलंदाजी करेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज संजू याला. यावेळेस फुल टॉस बॉल, चेंडूला ऑन द राईज केला, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर अतिशय सुंदर फलंदाजी, चांगला कमबॅक, चांगला पार्टनरशिप बिल्डअप केलेला आहे. 2 बॅटर पण पाहतोय, एका बाजूला भूमित आहेत, त्यानंतर दुसऱ्या बाजूला हिरा यांना पण पाहतोय. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील चौथा बॉल असेल. गोलंदाज संजू हा गोलंदाज याला पण पाहतोय. एकंदरीत 3 चेंडूमध्ये त्याने 13 धावा खर्च करतोय. भरपूर खराब गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला पूल केलाय, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साइडला. पाहायचं काय शर्त पंचाचा. यस, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फलंदाजी केलेले बॅटर आपण पाहतोय हिरा याने. एकंदरीत त्यांचा विचार केला तर नक्कीच 13 चेंडू त्यांनी फेस केले आणि 18 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. एक अतिशय चांगला बॅटर आपण पाहतोय हिरा डोकले. त्यात मात्र नुकताच फलंदाज बाद झालेला आहे. त्यांचा विचार केला तर नक्कीच त्याच्या बॅट मधून एकंदरीत 1 षटकार, 1 चौका, त्यानंतर 2 वेळा दुहेरी धाव, त्यानंतर 4 वेळा सिंगल, अशा एकंदरीत 18 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. अतिशय चांगली फिटनेस आपण पाहिली हिरा यांची. नक्कीच चांगले बॅटर आहेत या राजवली संघाचे. आता मात्र जर पाहिलं तर एक कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज संजू याचा. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश मोकाशी असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस त्रिफळावून असता फलंदाज बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी. आता मात्र जर पाहिले तर लागोपाठ 2 चेंडूमध्ये झालेले आहे. गोलंदाज संजू याची परफेक्ट यॉर्कर हाताळतोय. अतिशय चेंडू जर पाहिला तर भरपूर वेगाने चेंडू हाताळला होता गोलंदाज संजू याला आणि बॅटरकडे काहीच उत्तर नव्हतं. 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे या षटकामध्ये. 5 चेंडू टाकून झालेले आहेत गोलंदाज संजू याचे. अतिशय चांगला कमबॅक त्याने केलेला आहे या 2 चेंडूमध्ये. आता मात्र तो हॅट्रिक वरती असेल. पायचा हॅट्रिक कंप्लीट करेल किंवा बॅटर त्याच्या विरुद्ध डॉमिनेट करेल आता आपण पाहणार आहोत. या एका चेंडूवरती संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा धावफलकावर कायम आहेत. आता मात्र संदेश कोलेकर हा फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल गोलंदाज संजू. षटकातील शेवटचा बॉल हॅट्रिक वरती आहे हा गोलंदाज संजू टो संदेश असा बॅटरला आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू आणि हॅट्रिक मात्र चुकलेली आहे. झेल ड्रॉप झालेला आहे. काय करते निश्चित जर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण या पहिल्या इनिंग झालेले आहे बॉलिंग संघाच्या माध्यमातून. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट आणि 45 धावा झालेल्या आहेत. 46 धावांचं लक्ष असेल. नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेकरता नक्कीच रजा घेत आहेत आपले मान्यवर बहुजन विकास आघाडीचे आदरणीय सन्माननीय शरददादा भगली, त्यानंतर भरतदादा भगली आणि रत्नाकरजी सावंत साहेब या स्पर्धेपासून रजा घेत असताना नक्कीच त्यांची उपस्थिती आपण पाहिली. त्याचे उद्घाटन सोहळा करता ते उपस्थित झाले होते आणि ते आपल्यापासून आता मात्र रजा घेत आहेत. नक्कीच चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता लाभलं गेलेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. ते आता मात्र
तर याच्यानंतरचा होणारा सामना साई कृपा राजावळी वर्सेस साई इलेव्हंट बोळींज या दरम्यान सामना होईल. दोन्ही संघाचे संगणक जर आले असतील तर नाणेफेक करून घ्यायचे आहे. आपण बघतोय शरदादा बगळी यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक करण्यात येते. तसेच आपण बघतोय मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. चांगला सामना रंगतोय. एका बाजूला आपण बघतोय राजावळीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला बोळींचा संघ आहे. आणि नक्कीच आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी मात्र कुठचा संघ नक्कीच अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचेल याकडे नक्कीच सगळ्यांच्या नजरा लागलेत. इथे मात्र नाणेफेक केली जाते. एका बाजूला बोळीं संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला राजावळीचा संघ असेल. तर नाणेफेकीसाठी संगणक पोचतोय. तर बोळीं संघ नाणेफेक जिंकलाय. मान्यवरांना आम्ही विनंती करतो की VIP डॅचवर स्थान पण व्हा. बोळीं संघ नाणेफेक जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग नक्कीच 4 षटकांचा सामना होतोय. कोणकोणते गोलंदाज असतील? सिद्धेश, समीर, हर्षल आणि समीर. आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी काय म्हणाल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. राजावळी संघ प्रथम फलंदाजी करायचा आहे. किती धावपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50-60. नक्कीच एकंदरीत बघायचं झालं तर मात्र आपण बघतोय वफई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळत असताना? खूप चांगलं वाटतंय. आणि नक्कीच मी म्हणेन हे जे आपण वफई अंतर्गत ज्या स्पर्धा खेळतोय त्याच्याबद्दल आपण बघतोय चांगले संघ आपल्याला मिळत आहेत. मात्र आपण असं कुठं आम्ही आपला मी म्हणेन कुठे कमी पडतो की नाही? नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो म्हणजे बोळीं संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि जाऊया जिथे मात्र सामना चालू होतोय. मी माझ्या सोबतीला समालोचक जोडलेले आहेत, त्यांचं देखील आपण धन्यवाद भावी जीवनगा. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतो ही स्पर्धा आई संसदी स्पोर्ट तांबडमाळ यांनी आयोजित केलेली स्पर्धा. स्पर्धेचं पहिले दिवस आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा करता आपण पाहतोय निश्चित बहुजन विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या स्पर्धेकरता लाभल्या गेलेल्या होते. ते आता मात्र आपल्यापासून रजा घेत आहेत. वेलकम आदरणीय सन्मान्य तेजस गोवारी यांचा देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपणास विनंती असेल आपल्या VIP डायस मध्ये येऊन आपण असं व्हा. तेजस्वी गोवारी साहेब त्यांचं स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल सन्मानपूर्वक आपल्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण असं व्हा अशी विनंती आपल्या आयोजकांच्या माध्यमातून केली जात आहे. त्यानंतर जितू माळी यांचं देखील आता मात्र दुसऱ्या डाबाला सुरुवात. दोन बॅटर आपण पाहतो, अमोल तळेकर अँड संदीप थापड. आई 11 बोली संघाची मध्ये करता दाखल झालेले मैदानी आतमध्ये. तर गोलंदाज जयेश मोकाशी हा गोलंदाज. सेकंडला बॅटर आपण पाहतोय अमोल हा गोलंदाज. षटकातील पहिला चेंडू असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करतो. आता माझा सुंदर फटका चेंडू जाईल
परंतु धावसंख्या 5. आता मात्र जयेश हा गोलंदाज आहे. गोलंदाज धन्यवाद. तीन चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये एकंदरीत 9 करतोय हा 9 धावा. त्यांनी मात्र कधी 5वा बॉल असेल. भरपूर शेवटचा अतिशय अमोल हा फटका खेळला. चेंडूला पाठवतो डीप मेडिकल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या प्रकारे सुरुवात केली होती पहिल्या इनिंग मध्ये राजावळी या संघाने, त्याच प्रकारची सुरुवात करतोय. अटॅकिंग सुरुवात करतोय जीवदानी 11 बॉलिंग संघ. एक चांगला नामांकित संघ आहे. त्यांच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात केली जात आहे. करावी लागेल, कारण जर पाहिलं तर भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये गोलंदाज. त्या धावांचा जर पाहिलं तर निश्चित जाता मात्र कमी धावा खर्च करावे लागतील. डेफिनेटली गोलंदाज विजय आला. विजय हा गोलंदाज